आनंद झाला आहे. आमच्या गावचे मंडळ, मुंबईचे मंडळ 2035 लाख रुपये आम्ही आमच्या ग्रामस्थांनी माझा सगळी गेलेली नमस्कार करा. देवाला नमस्कार करून आले ना. तर इकडे आता जेटी लागते आपली आणि आता आपण उभे आहेत वेशवी कोलेवाड्यामध्ये. आता आपण जात आहोत बागमंडला. बस बस बस. तर मित्रांनो आता आम्ही जंगल जेटीमध्ये आलो आहे आणि जंगल जेटी ही खूप मोठी आहे. या अरबी महासागरावरती समुद्रावरती जंगल जेटीमध्ये इकडे म्हटलं ना तुम्ही बागमांडला तुम्ही शॉर्टकट यायला आहे. तुम्ही गोरेगाव मार्गे जर तुम्ही आलात तर डायरेक्ट आतमध्ये फाटा फुटतो आहे. त्याच्यातून तिकडून जवळून तुम्हाला वलमांडला, बागमांडला आणि हरीश हा एक सरळ मार्ग आहे. आणि शॉर्टकट मार्ग जर आपल्याला मंडंगला जायचं असेल तरीसुद्धा इकडून शॉर्टकट आपण मंडंगला जाऊ शकतो. या साईडला किंवा दापोली अन्नई बीचवर जायचं असेल तर इकडून शॉर्टकट आहे. एवढा वळसा मारून अन्नई बीच हा जवळ जाता असा हा इथे एक सुविधा केलेली आहे जंगल जेटीची. तर आजचा एक प्रवास आपण इकडून चाललो आहे बागपण गावला. किती लागला असं? लय भारी आहे. अबो 20 रुपये ग्लास. जबरदस्त उत्तम अप्रतिम असा थंडाचा ज्यूस आहे आपला. मित्रांनो आता आपण बापवन ग्रामस्थ स्थानिक मुंबई ग्रामदेवता काळका देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी इकडे आपण आता आलो आहे. इकडे बघू शकता इकडे आता उठव सारेरा हा कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे. आता उठव सारेरा रात्री मनोरंजन आहे. चला आपण आता आतमध्ये जाऊया. इकडे बघू शकता की सुंदर असे रांगोळीचा देखावा केला इकडे. तर आता आपण गावामध्ये एंट्री केली. गावाचा नमस्कार. संचालक विपणजी अशा पद्धतीने जेवणाचा नियोजन तुम्ही बघू शकता की सुंदर अप्रतिम असा कोकणातील जेवणाची व्यवस्था इकडे तुम्हाला बघू शकता केलेली आहे. खूप सुंदर असा नियोजन आपण
बापण ग्रामस्थ मंडळाने केलेला आहे. महिला मंडळांचा जो उत्साह आहे तो तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. इकडे बघू शकता की महिलांचं जो नियोजन आहे, उत्साह आहे, अप्रतिम असा नियोजन या ठिकाणी बापण ग्रामस्थ मंडळाने त्यांनी केलं तुम्हाला दिसून येतो इकडे. आणि इकडे जो सजावट जी केलेली आहे ती अप्रतिम असा जल्लोष कार्यक्रम तुम्हाला इकडे दिसतो. सगळ्यांचे मॅचिंग वगैरे सुंदर आणि जो उत्साह असतो निर्माण किंवा जो वर्षातून आता ग्रामदेवतेचे या ठिकाणी प्रतिष्ठान झालेलं आहे. आपण ग्रामदेवतेला भेट द्यायला जाणार आहोत. वा वा जिलेबी, हा हा एक नंबर, भारी जबरदस्त. पण मला खायला नाही ना, नाहीतरी खाल्ले असते. हो पटभर जेवा, हा आपण नका, आरामात जेवा, मस्त. हॅलो नमस्कार नमस्कार. येस येस नाना आले. हॅलो आलेलो आम्ही भानसीला भेटलेलो होतो. भद्रेकर या, स्वागत आहे दोनशे तीनशे आपले कन्नडकर साहेब आलेले आहेत. आता लावून टाकणार आहेत रात्री. किती वाजता? इधर कैमरे को देखो, कैमरे को देखो, कैमरे को देखो. मस्त ते बघा सगळेजण आले, एकदम मस्त. खूप खूपच छान आले, खूपच छान. त्यांना पण घ्या, त्यांना पण घ्या. नमस्कार. अशा पद्धतीने संपूर्ण टीमचं बापण ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं स्वागत केलं तुम्ही. हार्दिक स्वागत करतो मी. मध्ये स्वागत आहे. आणि चला थोडी गडबड आहे आता, नंतर निवांत बोलूया. चला तर इकडे स्टेज बनतोय. स्टेजचा नियोजन आणि स्टेजचे अरेंजमेंट चालू आहे. आणि स्टेज आता बनतोय, तो कशा पद्धतीने म्हणत रात्री आपण बघणार आहोत. चला. हो आजी, बरी आहो ना? बरी आहो ना आजी? आज काय आहे हो तुमच्याकडे? पुंजा आहे. कसली? सत्यनारायणची. आणि आणखीन काय आहे? ऑर्केस्ट्रा आहे. आणि देवाचा मंदिर बांधलंय ना? कुठे मंदिर बांधलंय? हो काय? कुठल्या देवाचं मंदिर बांधलं आहे? कालेश्रीचा. कालेश्री कालका आहे ना? हा 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 हा. मग तुम्ही तिकडे जाता, देवळात जाता? मग आज देवाला नमस्कार करून आले ना? हा हा. मग आता देव पावन होणार आपल्याला ना? अच्छा अच्छा. जोरात कार्यक्रम आहे ना आई? किती दिवस? 5 दिवस ना? हा. आई बरी आहो ना? हा.
तर इकडे या ठिकाणी बापवन ग्रामस्थ महिला मंडळाच्या वतीनं या ठिकाणी ग्रामदेवतेचं मंदिराचं जीर्णोद्धार आणि श्री सत्याच्या महापूजा नियोजित या ठिकाणी उपस्थित सर्व महिला मंडळांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला. तर मी या ठिकाणी महिला मंडळांना बोलू इच्छितो की आपला जो कार्यक्रम आहे आज सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आहे आणि श्री सत्याची महापूजा आणि जीर्णोद्धार मंदिराचं, तर तुम्हाला कसं वाटतं, काय सांगाल? आम्हाला तर खूप खूप आनंद झाला आहे. आमच्या गावचे मंडळ, मुंबईचे मंडळ आणि तर एवढा हे करून मंदिराचं एक केलं आहे, म्हणजे खूप प्रयत्न केले त्यांनी, असं कधी झालेलं पण नव्हतं एवढ्या वर्ष. तर आम्हाला खूप एवढा आनंद झाला आहे, म्हणजे मी सांगू शकत नाही शब्दामध्ये, असा आम्हाला आनंद झाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की महिला मंडळाने साज नेसून एक मॅचिंगची साड्यांचा आणि संपूर्ण माहेरवशीन आहेत. खूप आनंद वाटते बोलायला सुद्धा. माहेरवशींचा जो उत्साह तुम्ही बघू शकता, प्रत्येक गावात दिलेल्या माहेरवशीन आज या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. खूप छान आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये बहारून गेलेल्या महिला मंडळांचा उत्सुकता खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. आणि असाच तुमचा आशीर्वाद देवीचा तुमच्या पाठीशी राहो आणि अशा दरवर्ष तुम्ही जसं कार्यक्रम असेल जसं देवी बोलवेल त्या पद्धतीने तुम्ही येत राहा आणि या कार्यक्रमाची माहेरवशीन म्हणून शोभा वाढवा. धन्यवाद, तुमचे मनापासून आभार. आमच्या गावची जे तरुण मंडळी आहे, नवशक्ती क्रिकेट मंडळ, यांनी तर एवढा मदत केले ना, खूप मदत केले. आणि मुंबईचे मंडळ यांनी एकत्र येऊन आपल्या गावची शोभा वाढवली, आपल्या कालकाई देवीचं मंदिराचा जीर्णोद्धार केला, आपलं भूमिपूजन समज जे काही झालं ते एकदम खूप खूप आनंद झाला एकदम. माझं नाव नेहा अक्षय सुर्वे, मी बाबे पंचायतवरून आली आहे. आज बापनगावच्या ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ यांनी कालकाई देवी मंदिराचं उद्घाटन जीर्णोद्धार जे केलं आहे, त्यासाठी माहेरवशींपासून सगळ्यांना एक मॅचिंगच्या साड्या असतील, जेंट्स लोकांचे मॅचिंगचे कपडे असतील, हे बघून तुम्हाला कळलंच असेल की त्यांची किती आतुरता उत्सुकता होती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी. तर तो दिवस आज उजळला आहे. हा दिवस आज आम्ही आमच्या डोळ्याने बघितला, तर याच्या पुढे पुढच्या 7 पिढ्या या दिवसाची आठवण काढतील. बस, थँक्यू, धन्यवाद, तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. चला. धन्यवाद. करते का? हो हो. नमस्कार मित्रांनो, मी महेश भालसे. आज आलो आहे आपण कालकाई देवीच्या मंदिराचे जीर्णोद्धार बापवन गाव या ठिकाणी आलेलो आहे. तर आपले पुजारी बाबा करण महादेव करण बाबा हे देवीचे पुजारी आहेत. तर त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. या मंदिर किती वर्षाने हा मंदिर बांधलं? 25 वर्ष. तर हे मंदिर तो आम्ही पुरत हे केला, नाही पुरत बांधला. ते पण मुंबई जायला त्यामुळे संपूर्ण गावाच्या वतीने आम्ही पैसे घेतलेले आम्ही आमच्या सर्व हिंदूवर बांधलेलं. तुम्हाला बाबा या देवीचं पूजा करताना किती वर्ष लागली? मला 45 वर्ष. 45 वर्ष. तर मित्रांनो, बाबांच्या सांगण्यावरून आज असं समजते की संपूर्ण गावाची एकोपा, संपूर्ण गाव एकत्र येऊन कुठल्याही बाहेरून निधी म्हणजे पक्षातून कुठल्याही निधी न जमा करता प्रत्यक्षात स्वयं या लोकांनी आपले कष्टाने मेहनत घेऊन हे मंदिर ग्रामस्थांनी मिळून बांधलेलं आहे. भव्य दिव्य, डोळ्याचे पारणे डुबतील असा हा मंदिर भव्य दिव्य. तुम्ही बाहेरचा दृश्य बघताय, आतमध्ये सुद्धा
उत्तम असा मंदिराचं सुशोभीकरण आणि मंदिरात बसल्यानंतर खूप समाधान वाटतंय. आणि या बापट ग्रामस्थांच्या काळकाई देवीच्या मंदिरात आपण आज उभा आहे आणि देवी खरंच नवसाला पावणारी साक्षात देवी आहे. आणि खरंच या गावावरती ही देवी अक्षरशः माहेरवशीन असून या ज्या गावातील लोक आहेत त्यांच्यावर सगळ्यांवर प्रसन्न आहे आणि त्यांना बळ दिलेलं आहे. म्हणून एवढी भव्य दिव्य अशी इमारत देवीचं स्वरूप सुंदर अप्रतिम असा या ठिकाणी तिचं भव्य दिव्य मंदिराचा उद्घाटन सोहळा या ग्रामस्थाने पार पडलेला आहे. आणि आज शेवटचा दिवस श्री सत्यजी महापूजा आहे केलेली आहे आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम सोहळा बापट ग्रामस्थांनी केला आहे. तर या बापट ग्रामस्थांना सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाबा तुमचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. मस्त नाही. हो हो हो. भव्य दिव्य असा पटांगण आहे. जवळजवळ नाही म्हटलं ना तरी एक 1.5 एकर जमीन असं नाही. जवळजवळ 5-6 लाख रुपये उभे झाले. असे जवळजवळ 35 लाख रुपये आम्ही आमच्या ग्रामस्थांनी स्वखर्चाने ते आम्ही तयार केलं. मंदिर लावायला सुरुवात झाली. मंदिराचं काम चालू असताना आज जो आमचं मंदिर आहे जवळजवळ 60 ते 65 लाखापर्यंत गेला. तोही खर्च आमच्याच माध्यमातून केले. आम्ही कुठल्या राजकीय निधी घेतला नाही. त्याच्यामुळे आम्ही स्वखर्च केलेला आहे. आणि असं हा स्वप्न आमचं स्थानिक मुंबई मंडळाचं खरोखर आम्ही आज साकार झालं. त्याच्यामुळे आम्हाला खूप आजचा दिवस म्हणजे हा आमचा जो स्वप्न होतं ते आज आमचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं आणि सालाबादप्रमाणे आमची पूजा असते. कार्यक्रम आम्ही तिकडेच घेणार होतो पण सालाबादप्रमाणे पूजा आमची इथं महाप्रसाद इथंच करूया आणि मान्यवर सत्कार इथंच करूया अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे. तर आपण या आमच्या कार्यक्रमाला आपण सर्व आलात आणि आमच्या ग्रामस्थांना जे तुमचं भाग्य लाभलं त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचं आलेल्या पाहुण्यांचा सर्वात मनापासून धन्यवाद देतो. आज या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आमचे जवळचे अगदी घरातले माझे म्हणजे आमचे घरचे संबंध असे आमचे विनोदभाई घोसाळकर यांचा सत्कार आमचं तिकडेच नाव होतं प्रमोद घोसाळकर. तर त्यांचा सत्कार आमच्या स्थानिक मंडळाचे अध्यक्ष मुंबई स्थानिक मंडळाचे अध्यक्ष आणि गाव इथले आमचे स्थानिक अध्यक्ष संदीप पात्रे आणि आमचे सर्व सहकारी यांनी येऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. या पुढे पुढे या किरण या पुढे या म्हणतो कांबळे या त्या ठिकाणी आमचे उपसरपंच रॅली करावं. तर आमचे सगळे कलाकार मंडळी इकडे जेवायला बसलेले आहेत आणि जेवणाचे सिस्टम उत्तम अप्रतिम असा जेवणाचा नियोजन खूप छान हाय हाय. जेवा पटभर जेवा माझा वेगळा आहे. जेवा जास्त बोला कमी. हां हां खावा खावा एकदम पोटभर खावा. काय
बघ आला तुमचं. मला फोकस घ्या. हा एक नंबर. चॅनल कोणतं आहे? असं असतं हो. हा सोडलं असे असते. आमचे शेजारी आंबवली गावच्या सुकन्या आहे तिकडे. हा मग असं असतं ना. असे हा हो मी तिकडे तुम्हाला दिलेलं आंबोलीला. अच्छा अच्छा हा मग हे माहेर आहे ना. हा, मग तशीच कुडकाला पण एक घेतली मुलगी कुडकाला दिलेली ना. हा ते पण भेटलं. मग मी देवारा माझा कारखाना आहे गणपतीचा. जावळ्यात पण आहे आणि वेशवी तिकडे पण आहे. हा हो सतीश रटारी एकदम खूप छान आहे. बघतो कसं गावात राजकारणाचा. अरे मग दाखवतो एका एकाला. आणा आमदार आणा खासदार आणा. अरे एकाला पण गावात पाय ठेवून देणार नाही. आम्हाला गावात शांतता पाहिजे.